नमस्कार. छत्रपती संभाजीनगर हे औद्योगिक शहर आहे. या शहरामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख कामगार काम करतात आणि त्यांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही ESI हॉस्पिटलची मागणी केली होती आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तत्कालीन कामगार मंत्री माननीय भूपेंद्रजी यादव यांनी शेंद्रा एरियासाठी 100 बेडचं आणि वाळूज एरियासाठी 500 बेडचं हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे. पण महाराष्ट्र शासनाकडून आणखी जागा मिळत नाही. त्या ठिकाणी करोडे या गावातील जवळजवळ 20 एकर जागेची आम्ही मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तशी रिकमेंडेशन महाराष्ट्र शासनाकडे केलेलं आहे. तत्कालीन रेव्हेन्यू मिनिस्टर माननीय विखे पाटील साहेब असतील आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार असतील यांनी ती फाईल त्यांच्याकडे आहे आणि जवळजवळ 4 कोटी रुपये त्याची किंमत काढलेली आहे. पण केंद्र शासनानेच ही 4 कोटी रुपये भरावेत अशी मी मागणी आज केंद्रातील मंत्री मनसुखभाई मांडविया यांच्याकडे केली. आमची चर्चा झाली आणि चर्चेअंती त्यांनी ती फाईल मागून घ्या असं मला सांगितलंय. लवकरच महाराष्ट्र शासनाकडून ती जागेची फाईल मी मागून घेईन आणि केंद्राकडून 4 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाला कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न करतोय. हे हॉस्पिटल झाल्यानंतर संभाजीनगरमध्ये जसं घाटी मोठं हॉस्पिटल आहे, घाटीनंतरचं हे नंबर 2चं हॉस्पिटल होईल आणि या हॉस्पिटलमध्ये सर्व म्हणजे अगदी छोट्या छोट्या ऑपरेशन्स असतील, मोठे ऑपरेशन्स असतील, टर्शरी केअर असेल, सर्व प्रकारची सुविधा वाळूज आणि शरणापूर आणि या भागातील लोकांसाठी होईल. म्हणून हे हॉस्पिटल अत्यंत महत्वाचं आहे. मी याच्यासाठी प्रयत्न मागच्या 2 वर्षापासून करत होतोय आणि आता मी त्यात यशस्वी झालो असं मला वाटतंय. नमस्कार.